धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 पीक विमा वितरणाला सुरुवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना याचे मेसेज देखील येत आहेत. खरं जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या मंडळामध्ये हेक्टरी 984 रुपये विमा जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. तर त्या विम्याचा प्रीमियम जो आहे तो त्याच्यापेक्षा अधिक असल्याची तक्रार देखील शेतकरी करतात. त्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात पीक विमा मंजूर झाल्याचं देखील शेतकऱ्यांकडून आरोप जो आहे तो करण्यात येत आहे. आपण वडजी गावातील कांबळे यांच्या कुटुंबियांच्या घरी आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर हे जे कुटुंब आहे ते या लहानशा छोट्याशा घरामध्ये राहतं. या कुटुंबाला जर बघितलं तर 211 रुपये विमा जो आहे तो मिळालेला आहे. आणि त्यांची व्यथा जी आहे ते आपण मांडण्यासाठी NDTV मराठीच्या माध्यमातून मांडण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहोत. त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत त्यांना किती विमा मिळाला. मला सांगा मामा, किती रुपये मिळाले विमा? किती क्षेत्र आहे तुमचं? 62 आहे. 62 क्षेत्र आहे. हा, किती किती रुपये भरले होते प्रीमियमचे तुम्ही? 700 रुपये भरले. आता किती विमा मिळाला तुम्हाला? 211 रुपये आले. पाऊस झाला होता, सगळा नुकसान झालं होतं मागच्या सप्टेंबरमध्ये. हो. झालं होतं नुकसान झालं. आपल्या शेतीचं? हो, लोकून पैसे घेऊन पेरलं होतं. ते पैसे घेऊन विमा भरला होता. हं. पेरताना मी तसंच पेरलं लोकांनाच. हं. म्हणजे उसने पैसे घेऊन विमा विमा भरला. भरला हो, आणि तरी पण तुम्हाला म्हणजे 211 रुपये आले. कसं हो, एकीकडे आता जिल्ह्यात तिकडे तेरला बघितलं तर मोठ्या प्रमाणात विमा आला, हजाराच्या संख्येत. तुम्हाला कमी आला इकडे. खात्यावर पडलेलं ते पण आम्ही तेवढं बघितलं तेवढं आलं. म्हणजे उचलले का पैसे तुम्ही ते नाहीत सगळे? उचललेले. हं. नाहीत उचलले. विमा भरला म्हणजे एवढं 200 उचलून काय करायचं हं. म्हणून ठेवून दिला. हं. सगळं आम्ही बघतोय. म्हणजे तुम्ही चालताही येत नाही तुम्हाला व्यवस्थित. सगळ्या अशा परिस्थितीमध्ये विमा भरला, हो. शेती करता. असं सरकार कुठतरी विमा कंपनीकडून कमी पैसे देतात. येतील म्हणून आम्ही बसलो होतो तसं म्हणजे त्या तेवढं कमी तेवढं बी आलं नाही तर हं. त्याच्यापेक्षाही कमी आलं मग. हं. हं. वाईट वाटतं सगळं इकडं. हो, वाईट वाईट लागलं काय. आमची परिस्थिती तशी हं. दोघं आम्ही अपंग आहेत. हं. त्याच्यामुळे ते मग आता काय विलाज नाही. कुठं फिरायत नाही, हिंडायत नाही, हं. हं. जागेवर बसून नाही इथं. हं. मुलं वगैरे काय नाही काय काही नाही. नाही. मुलगा नाही, मुलगी नाही काय. म्हणजे तुम्हीच सगळं पाहता. हो, आणि त्यात परत मग हे असं बायको बी अपंग आहे पुन्हा. दोघं पण अपंग. हो, काय मागणी असणार आता सरकारकडे? का आम्हाला बघण्या पोट भराय पुरतं अगं त्यात पगार येत अपंगाची पगार आहे बोलच पण हं. हं. ते हे जे भागत नाही त्याचं तरी ह्याचं आहे म्हणून काय. आता विम्याचं काय मग? हे विम्याचं थोडं हाय भरले रकमेपेक्षा आम्हाला थोडं मिळलं तर ते समाधान मानायचं. सरकारनं पुनर्विचार करावा हो, अशी मागणी आहे तुमची. हो. ताई या तुम्ही पुढे, इकडे या. कमी विमा आला अत्यंत. काय म्हणायचं? हं. मला पैसे समजत नाही काय. समजत नाही तुम्हाला? हं. विमा भरला होता, शेत आहे की तुम्हाला? शेत आहे पण मला कळत नाही तसलं काय. काहीच कळत नाही. हं, हं. ते विम्याचे पैसे भरले, सरकारनं कमी पैसे दिले तुम्हाला, मला जास्त तसलं काय समजत नाही. काही समजत नाही. हे एवढं सर्वसामान्य कुटुंब आहे. म्हणजे या मायमाऊलीला तर समजत नाही की आपण शेतामध्ये जो विमा काय असतो, म्हणजे काय आपण पिकवतो हे देखील या मायमाऊलीला तर समजत नाही. आणि हे बाबा जर बघितलं तर अपंग आहेत. आणि अशा शेतकऱ्यांना कुठेतरी 211 रुपये विमा देऊन पीक विमा कंपनी या शेतकऱ्यांची थट्टा उडवते का, असा प्रश्न जो आहे तो कुठेतरी निर्माण होतो. त्यामुळं सरकार असेल, त्याचबरोबर या विमा कंपनीनं या संपूर्ण जे वाटप केलेलं आहे त्याचा पुनर्विचार करण्याची कुठेतरी गरज निर्माण झाली. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, वडजी, धाराशिव.